नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. आज बघणार आहोत की एम परीक्षेसाठी, पूर्व परीक्षेसाठी कोणती बुक लिस्ट वापरायची, कोणती पुस्तकं चांगली आहेत. एवढेच करा, 100% तुम्हाला यश मिळून जाईल. कारण लक्षात ठेवा, पुस्तकं ही पाया आहेत आपल्या परीक्षेची. चुकीची पुस्तकं वापरली, गोंधळून जाल, काय करायचं तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे एम आपण आज बुक लिस्ट पाहू. ओके, पहिल्यांदा आपण पाहूया पूर्व परीक्षेसाठी 100 मार्काचा पेपर असणार आहे. 100 प्रश्न असणार आहेत. ओके, जास्तीत सेफ स्कोर काय असेल, 50च्या वरती सेफ स्कोर असेल. टार्गेट आपण 55 धरायचं सुरुवातीला, तरच आपली पूर्व परीक्षा निघणार आहे. लक्षात. आता मी वापरलेली पुस्तकं तुम्हाला मी सांगायचं. पहिला विषय घेऊया आपण इतिहास. टोटल 7 सब्जेक्ट असणार आहेत. पहिला विषय असणार आहे इतिहास. इतिहासासाठी जर मी वापरला असेल कोणतं पुस्तक, तर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे एस गटाळे सरांचं पुस्तक वापर. दुसरं, भारताचा इतिहास हे समाधान महाजन सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. ही 2 पुस्तकं फक्त वापरा आणि 5वी ते 12वी पर्यंतची पाठ्यपुस्तके. दुसरं काही करायची गरज नाही. पहिल्यांदा मी बुक लिस्ट सांगतो, त्यांचं आपण चर्चा करूया डिटेलमध्ये या प्रत्येक विषयावर. दुसरं पुस्तक असेल तर ते भूगोलचं पुस्तक असेल. आता भूगोलसाठी तुम्ही वापरू शकताय महाराष्ट्राचा भूगोल हे दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक आहे. ते दीपक बावस्कर हे काहीतरी त्याचे लेखक आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा भौगोलिक ॲटलास नवनीत प्रकाशनचा तुम्ही महाराष्ट्राचा भौगोलिक ॲटलास हे वापरू शकता. लक्षात. ही 2 पुस्तकं तुम्हाला लागणारच आहे. तिसरं राज्यशास्त्र. आता इतिहासवरती 10 प्रश्न असणार आहेत, भूगोलवरती 10 प्रश्न असणार आहेत, मात्र राज्यशास्त्रावरती 15 प्रश्न असणार आहेत. राज्यशास्त्रासाठी भारताची राज्यघटना आणि प्रशासन हे तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. खूप छान पुस्तक दिलेलं आहे. मला वाटतं ॲक्च्युअली त्या नोट्सच आहेत. ओके, नोट्स म्हणून तुम्ही वापरले तरी चालेल.